Hello everyone. Now next part of chemistry, it's what solving MCQs. मग आज आपण MCQ वर फोकस करणार आहोत. MCQ मधले काही महत्त्वाचे MCQ जे आहेत ते आज आपण पाहणार आहोत. मग आता फर्स्ट वन आपण चाललोय आजच्या सेशनकडे आणि आजचा सेशन मधला पहिला MCQ जो आहे तो आहे रेडिओ आयसोटोप्सवर. मग रेडिओ आयसोटोप्सवर पहिला क्वेश्चन आहे. त्यांनी दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या दोन स्टेटमेंटवर चार ऑप्शन जे आहेत त्याच्यापैकी एक ऑप्शन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर पहिला जो काही स्टेटमेंट आहे त्याच्यावर आपण फर्स्ट वन फोकस करूयात आणि पहिल्या स्टेटमेंटवर फोकस करताना आपण आलोय द रेशो ऑफ C14 to C12 चेंजेस कंटिन्युअसली फॉर डेड बॉडीज ऑर प्लांट. म्हणजेच काय तर जे फॉसिल आपल्याला सापडतात, फॉसिल म्हणजे कोणता अवशेष, खूप वर्षांअगोदर जे मेलेले अवशेष आहेत किंवा मेलेले जीव आहेत किंवा प्लांट्स आहेत त्यांचा काही पार्ट आपल्याला मिळाला तर त्यांच्यामध्ये जे काही आपल्याकडे कार्बन 12 आणि कार्बन 14चा रेशो असतो तो कॉन्स्टंटली चेंज होत राहतो असं आपल्याकडे स्टेटमेंट आहे. आणि तो होतच राहतो कारण C14 हा रेडिओ आयसोटोप आहे आणि तो डिकम्पोज होत राहतो. रेडिओ ॲक्टिव्हिटी त्याची चालू असते आणि त्याच्यामुळे तो कमी 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 होतो. पण C12 जो आहे तो ॲज इट इज असेल. C14 चेंज होतो आहे पण C12 चेंज होत नाही आहे. देन सेकंड वन स्टेटमेंट आहे रेडिओ आयसोटोप कार्बन 14 इज यूज्ड इन ए कार्बन डेटिंग टेक्निक. ना व्हॉट इज कार्बन डेटिंग टेक्निक? जो प्लांट पार्ट किंवा जो ॲनिमल पार्ट आपल्याला खूप वर्ष अगोदर सापडला आहे त्या प्लांट पार्टचं किंवा ॲनिमल पार्टचं आपण एक्झॅक्ट एज काढणार आहोत की किती वर्ष अगोदर हा गेलेला आहे, किती वर्षापूर्वीचा आहे हा. मग या टेक्निकला म्हणतो कार्बन टेक्निक किंवा कार्बन डेटिंग टेक्निक. मग कसं काढतो? जो पार्ट आपल्याला मिळाला आहे फॉर एक्झाम्पल प्लांटचा पार्ट आहे आपल्याकडे तर त्याचं वेट जेवढं आहे तेवढ्याच वेटचा आत्ताचा लाईव्ह प्लांटचा एक पार्ट घेणार आहे. दोघांमधल्या कार्बन 14 कार्बन 12चं रेशो आपण करणार आहोत. दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर किती वर्षापूर्वी हा गेला असेल हे काढणार आहोत. कारण माझ्याकडे कार्बन 14चा हाफ लाईफ आहे. हाफ लाईफ म्हणजे कोण तर किती वेळामध्ये हा अर्धा होतो आणि कार्बनचा 14वाल्याचा हाफ लाईफ जो आहे तो 5730 इयर्स आहे. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये समजा कार्बन 14 माझ्याकडे 1 ग्रॅम असेल तर त्याचा अर्धा ग्रॅम होईल म्हणजे अर्धा होईल. ओके. आणि या इन्फॉर्मेशनवरनं आपण एक्झॅक्ट लाईफ त्या मटेरियलची काढू शकतो की किती वर्षापूर्वी हा गेलेला आहे किंवा किती वर्षापासून हा डिकम्पोज होतो आहे. तर या टेक्निकला म्हणतात कार्बन डेटिंग टेक्निक आणि या टेक्निकचा यूज करतात. म्हणजेच काय झालं तर या टेक्निकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोण आहे? कार्बन 12 to कार्बन 14चा रेशो. मग ऑप्शन्स काय आहेत बघूयात. स्टेटमेंट ए इज अ ट्रू अँड रिझन ऑफ बी. स्टेटमेंट ए बरोबर आहे. इथे त्यांनी सांगितलं स्टेटमेंट ए इज ट्रू अँड इज ए रिझन ऑफ बी म्हणजे बीचं हेच कारण आहे किंवा बी स्टेटमेंट जे आहे बी स्टेटमेंटमध्ये कार्बन डेटिंग टेक्निकमध्ये आपण हेच वापरतो. म्हणजेच आपला फर्स्ट ऑप्शन जो आहे तोच करेक्ट आहे. बट स्टील वी ऑब्झर्व दी सेकंड, थर्ड अँड फोर्थ स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट आहे बोथ ए अँड बी आर नॉट ट्रू. ते ट्रू नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बट ॲक्च्युली दे आर व्हॉट ट्रू म्हणजे सेकंड स्टेटमेंट येऊ शकत नाही. सीवाला जो आहे तो ए इज ट्रू बट बी इज फॉल्स नाही असंही नाही आहे कारण दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. लास्ट वन जे आहे ते ए अँड बी आर नॉट रिलेटेड टू इच अदर बट हियर ए अँड बी आर रिलेटेड टू इच अदर बिकॉज वॉट कार्बन डेटिंग टेक्निक इज डिपेंड ऑन कार्बन 14 to कार्बन 12 रेशो. म्हणजे ए आणि बी हे दोन्ही एक स्टेटमेंट एकमेकांशी रिलेटेड आहेत. सो ऑप्शन एकच येऊ शकतो तो म्हणजे कोण? ए. स्टेटमेंट A is true and is a reason of B. So first questionचा आन्सर झालेला आहे A. Then second one कडे जाऊ आपण. Second one question. Tritium has a half life of 12.5 years undergoing beta decay. What fraction of original tritium will remain on decay after 25 years? एकदम सिंपल आहे. इथे हाफ लाईफ दिलेला आहे. हाफ लाईफ मीन्स वर्ड आत्ता 1-2 मिनिटापूर्वी आपण ऑलरेडी डिस्कस केले की सपोज दॅट जेवढा सबस्टन्स मी सुरुवातीला घेतला आहे त्याच्या अर्धा उरणार आहे. म्हणजे मी 1 ग्रॅम घेतला तर अर्धा ग्रॅम उरेल, 100 ग्रॅम घेतलं तर 50 ग्रॅम उरेल, 1 किलो घेतलं तर अर्धा किलो उरेल. मग याला म्हणतो आपण हाफ लाईफ. पण 1 किलोमधला अर्धा किलो उरला आहे म्हणजे उरलेला अर्धा किलो काय झाला तर डिकम्पोज झाला, तो डिसइंटिग्रेट झाला. मग त्या डिसइंटिग्रेशनसाठी जो काही टाईम लागणार आहे त्याला म्हणतो आपण हाफ लाईफ. आणि इथे ट्रिटियमचा हाफ लाईफ दिला आहे 12.5 इयर्स. म्हणजेच काय
So 1 gram tritium convert into 0.5 gram tritium in 12.5 years. म्हणजे 1 ग्रॅमचा अर्धा ग्रॅम होण्यासाठी 12.5 इयर्स लागतात. आत्ता आपण वापरले तर 25 वर्ष. म्हणजे याला पुन्हा जर मी 12.5 इयर्स ठेवला तर याचा अजून अर्धा होईल. म्हणजे 12.5 इयर्स नंतर 0.5चा उरेल 0.25. सो 25 वर्षानंतर 12.5 इयर्स 12.5 इयर्स असे दोनदा टी हाफ होईल आणि दोनदा टी हाफ झाल्यानंतर त्याचं जे काही उरणारं फ्रॅक्शन आहे ते असेल 0.25. सो इथे ऑप्शन जो आहे तो सी वाला जो आहे इट इज व्हॉट द करेक्ट ऑप्शन फॉर व्हॉट क्वेश्चन नंबर 2. देन नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. थर्ड क्वेश्चनमध्ये ॲटमबद्दल आपण बोलतोय आणि ॲटम जो थॉम्सनने एक्सप्लेन केला आहे. सो फर्स्ट वन त्याच्याबद्दल आपण थोडंसं माहिती घेऊयात. थॉम्सन मॉडेल म्हणजे कोण होता? थॉम्सन मॉडेलने काय एक्झॅक्टली एक्सप्लेन केलं? वॉटर मेलॉन जे आहे म्हणजे थोडक्यात कलिंगड जे आहे त्या कलिंगडाच्या मॉडेलला त्यांनी एक्झॅक्ट ॲटमच्या मॉडेलबरोबर कम्पेअर केलं आणि त्यांनी असं सांगितलं की जो रेड पार्ट आहे इट इज दी पॉझिटिव्ह पार्ट ऑफ ॲटम अँड जे त्याच्यामध्ये ब्लॅक बिया असतात ते म्हणजे त्याच्यामधले इलेक्ट्रॉन्स आहेत जे स्कॅटर्ड फॉर्ममध्ये. सो होल ॲटम इज जस्ट लाईक वॉट दी वॉटरमेलॉन. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी की जेवढा पॉझिटिव्ह चार्ज या रेड कलरवर किंवा या रेड पोर्शनवर आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज या बियांवर सुद्धा आहे म्हणजे इलेक्ट्रॉन्सवर आहे. म्हणजे ॲटम हा इलेक्ट्रॉनिकली कसा असला पाहिजे? न्यूट्रल. या स्टेटमेंटचं सगळ्यात पहिल्यांदा जे काही रिप्रेझेंटेशन होतं हे थॉम्सनने केलं होतं. सो फर्स्ट वन स्टेटमेंट जे आहेत ते आपण चेक करूयात. ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम. येस, हा वर्ड जो आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. न्यूट्रॅलिटी. ना व्हॉट इज बीन बाय न्यूट्रॅलिटी? जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्जसुद्धा आहेत. सो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बोथ आर वॉट दी सेम मीन्स वॉट ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल अँड दॅट एक्सप्लेन बाय वॉट दी थॉम्सन. ओके. देन सेकंड वन स्टेटमेंट जे आहे ते स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम नॉट स्पेक्ट्रा. स्पेक्ट्राबद्दल थॉम्सनने काहीही सांगितलं नाही. नेक्स्ट वन आहे पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. याच्याबद्दलही काही त्यांनी सांगितलं नाही. ते रुदरफोर्डने सांगितलं होतं. अँड लास्ट वन होता स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. स्टॅबिलिटी ऑल्सो नॉट एक्सप्लेन बाय थॉम्सन. म्हणजे थर्ड वन क्वेश्चनचं आन्सर हे एकच येऊ शकतं ते म्हणजे कोण? ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम. सो इट्स आन्सर फॉर थर्ड MCQ. नेक्स्ट वन फोर्थ MCQकडे आपण जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग आर ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. म्हणजेच थोडक्यात रिडॉक्स रिॲक्शन, कारण दोन्हीही रिॲक्शन्स आहेत. ऑक्सिडेशनही आहे आणि रिडक्शनही आहे. म्हणजे ह्या रिॲक्शनला आपण म्हणतो रिडॉक्स रिॲक्शन. मग इथे कोणती रिॲक्शन अशी आहे जी रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या दोघांचं कॉम्बिनेशन? फॉर एक्झाम्पल फर्स्ट वनकडे आपण पाहूयात. फर्स्ट वन केसमध्ये Mgचा ऑक्सिडेशन नंबर आहे इथे 0, ऑक्सिजनचा पण आहे 0, बट इन प्रोडक्ट Mg शोज +2 अँड ऑक्सिजन शोज -2. म्हणजेच इथे ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो एकाचा कमी झाला आहे आणि दुसऱ्याचा वाढला आहे. म्हणजेच ह्या दोन्हीही ज्या आहेत तिथे झालेल्या रिॲक्शन आहेत. म्हणजे रिडक्शनही झालं आहे आणि ऑक्सिडेशन झालं आहे. सो ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढला आहे फॉर एक्झाम्पल Mg 0 to Mg +2 मीन्स वॉट? Mg अंडरगोज ऑक्सिडेशन अँड ऑक्सिजन 0 to ऑक्सिजन -2 मीन्स ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर कमी झाला आहे. सो ऑक्सिजन अंडरगोज रिडक्शन म्हणजे पहिली रिडॉक्स रिॲक्शन. देन सेकंड वनकडे येऊयात. Mn जो आहे तो इथे आहे +4 हायड्रोजन जो आहे तो इथे आहे +1, Cl जो आहे तो -1 सो प्रॉडक्टमध्ये आलो तर इथे Mn जो आहे तो +2 आहे आणि हा Cl जो आहे तो 0 सो Mn +4 to +2 झाला आहे. मीन्स वॉट? ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस मीन्स Mn अंडरगोज रिडक्शन रिॲक्शन. आणि क्लोरीन जो आहे तो -1 पासून 0कडे गेला आहे. मीन्स वॉट? आउट ऑफ 4 क्लोरीन 2 क्लोरीन अंडरगोज वॉट? इन्क्रीज और व्हॉट शोज इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर मीन्स वॉट? दी ऑक्सिडेशन. म्हणजे क्लोरीनचं झालं ऑक्सिडेशन पण Mnचं झालं रिडक्शन. म्हणजे ही सुद्धा रिडॉक्स रिॲक्शन आहे. थर्ड वनकडे आलो. इथे सोडियम 0 आहे, क्लोरीन 0 आहे, पण प्रॉडक्टमध्ये सोडियम आहे +1 आणि क्लोरीन आहे -1. पुन्हा चेंज झाला, एकाचा वाढला आहे एकाचा कमी झाला आहे. म्हणजे ही सुद्धा रिडॉक्स रिॲक्शन आहे. फायनली फोर्थ वनकडे येऊयात. फोर्थ वनमध्ये हा +1 आहे, हा -1 आहे, याच्यामध्ये हा -2 आहे, हा +1 आहे.
प्रॉडक्टमध्ये हा +1 आहे, हा -2 आणि हा +1 आहे हायड्रोजन. इकडे ऑक्सिजन जो आहे तो 0 आहे, म्हणजे Br जो आहे तो 0 आहे. सो Br अंडरगोज चेंज ॲज वेल ॲज इथे ऑक्सिजन घेतलेलं नाही एक्स्ट्रावाला, तो सुद्धा ऑक्सिजन जो आहे तो सुद्धा चेंज दाखवणार आहे. म्हणजे ही सुद्धा रिॲक्शन कोणी रिडॉक्स रिॲक्शन आहे, कारण एकाचा वाढणार आहे आणि एकाचा कमी होणार आहे. तर ऑप्शनपैकी एक ऑप्शन असा दिसतोय मला डीवाला, ज्याच्यामध्ये दाखवलं आहे की ऑल ऑफ दी ॲबो रिॲक्शन्स आर रिडॉक्स रिॲक्शन. कारण पहिल्यामध्ये ए आणि डी सांगितलं आहे फक्त, दुसऱ्यामध्ये बी आणि सी सांगितलं आहे, तिसऱ्यामध्ये ए आणि बी सांगितलं आहे. बट ऑलमोस्ट ऑल दी रिॲक्शन्स आर व्हॉट रिडॉक्स रिॲक्शन. म्हणजे डी हा ऑप्शन याला परफेक्ट आहे. ऑल दी ॲबो रिॲक्शन्स आर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन मीन्स रिडॉक्स रिॲक्शन. देन नेक्स्ट क्वेश्चन, the number of unpaired electrons in a tetrahedral nickel tetracarbonyl complex is. मग आता टेट्राहायड्रल म्हणजेच इथे निकेल जो आहे तो आहे sp3 हायब्रिडायझेशनमध्ये. निकेलचा ॲटॉमिक नंबर असतो 28 आणि 28 याचा ॲटॉमिक नंबर आहे. मग याने काय केलं आहे तर 1s आणि 3pचं केलं आहे हायब्रिडायझेशन आणि हे 4 ऑर्बिटल जे आहेत ते केले त्यांनी वॅकेंट. 4 ऑर्बिटल्स हे आहेत रिकामे आणि या 4 ऑर्बिटलमध्ये या कार्बन मोनॉक्साईडनी 2-2 इलेक्ट्रॉन दिलेत. 1 कार्बन मोनॉक्साईड डोनेट 1 इलेक्ट्रॉन पेअर, सेकंड डोनेट 2 इलेक्ट्रॉन पेअर, थर्ड डोनेट 3rd इलेक्ट्रॉन पेअर, फोर्थ डोनेट 4 इलेक्ट्रॉन पेअर. आणि हे एम्प्टी ऑर्बिटल जे होते ते भरलेत. पण याच्या आधी निकेलकडे जे 28 इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यामध्ये एकही अनपेअर इलेक्ट्रॉन नाही आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही आहे. मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही आहे म्हणजेच निकेलने काय दाखवलं 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सो इथे ए वाला ऑप्शन असा आहे, इन निकेल टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स और निकेल टेट्राकार्बोनिल टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज 0. सो पहिला ऑप्शन जो आहे तो परफेक्ट सुटेबल आहे. नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स. आणि म्हणून यांच्यामधल्या ज्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत त्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज अशा दिसतात की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजे तो दाखवेल रिपल्शन, नो अट्रॅक्शन. जर का अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर तो दाखवेल रिपल्शन आणि जर का अनपेअर्ड असेल तर तो दाखवतो अट्रॅक्शन. मग त्याच्याकडे एकही अनपेअर्ड नाही आहे म्हणजे तो काय दाखवेल रिपल्शन. सो इट इज डायमॅग्नेटिक. मग आता डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक आणि एक तिसरा पॅरामॅग्नेटिक असे 3 लोक आहेत. फर्स्ट वन डाय मीन्स व्हॉट विच शोज रिपल्शन इन मॅग्नेटिक फील्ड, para means what which shows weak attraction in magnetic field, and ferro means what which shows a strong attraction in magnetic field, and that all depends on what the number of unpaired electron. If no unpaired electron means substance is diamagnetic. If low number or less number of unpaired electrons present then substance is paramagnetic, and if there are large number of unpaired electrons still then it shows ferromagnetism means what strong attraction in magnetic field. Okay, then next question कडे जाऊयात. इन मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे जो आपला मोस्लेज पिरियडिक टेबल आहे तो म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट ॲटॉमिक रेडियस आर ट्रू. ट्रू म्हणजे जे खरे आहेत असे आपल्याला स्टेटमेंट काढायचे आहेत. फर्स्ट वन, इथे साईजबद्दल बोललो आहे तर आपण साईजबद्दलचे स्टेटमेंट ऑलरेडी आपण काय करूयात, एक जस्ट ओव्हरऑल व्ह्यू घेऊयात. आता जर मी लेफ्ट टू राईट गेलो सेम पिरियडमध्ये तर ॲटॉमिक साईज डिक्रीज होतो मीन्स रेडियस डिक्रीज होईल. आणि इथे आपण लिहून टाकू स्टेटमेंट डिक्रीज. अँड सपोज दॅट सेम ग्रुपमध्ये मी टॉप टू बॉटम आलो तर ॲटॉमिक साईज वाढते. आडवा म्हणजे पिरियड आहे, उभे कॉलम्स म्हणजे ग्रुप आहे. सो लेफ्ट टू राईट इन सेम पिरियड ॲटॉमिक साईज डिक्रीजेस बिकॉज ऑफ एव्हरी टाइम इलेक्ट्रॉन एंटर इन सेम शेल अँड न्यूक्लियर contain one more positive charge, so attraction increases and valence shell slightly pull towards what the nucleus. म्हणजे ती शिफ्ट झाली तर ॲटॉमिक साईज कमी झाला आणि कमी झाल्यामुळे ॲटॉमिक रेडियस पण काय होईल, कमी होईल. पण जेव्हा मी टॉप टू बॉटम येणार आहे तेव्हा असं होणार नाही आहे. तेव्हा काय होणार आहे, वेन वी आर मुव्हिंग टॉप टू बॉटम मीन्स व्हॉट एव्हरी टाइम इलेक्ट्रॉन एंटर इन न्यू शेल म्हणजे नवीन नवीन शेलमध्ये चालली आहे. तर इलेक्ट्रॉन जर नवीन शेलमध्ये चालला आहे तर यांची साईज काय होईल, वाढत जाईल. म्हणजे जर ॲटॉमिक साईज वाढली
तर ॲटॉमिक साईजवर डिपेंड जे आहे ते म्हणजे कोण ॲटॉमिक रेडियस पण वाढत जाईल. मग हे दोन स्टेटमेंट लक्षात ठेवायचे, लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस अँड टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, म्हणजेच ॲटॉमिक रेडियस अल्सो डिक्रीजेस अँड ॲटॉमिक रेडियस अल्सो इन्क्रीजेस. मग आता इथे 4 स्टेटमेंट जे आहेत त्याच्यावर आपण फोकस करू. फर्स्ट वन, इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. येस, ऑब्वियसली मी आत्ता इथे स्टेटमेंट लिहिलं आहे, टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस मीन्स ॲटॉमिक रेडियस अल्सो इन्क्रीजेस. देन डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम हा स्टेटमेंट फॉल आहे. इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट हा पण स्टेटमेंट फॉल आहे. डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, येस हा स्टेटमेंट करेक्ट आहे. लेफ्ट टू राईट डिक्रीज होणार आहे, टॉप टू बॉटम इन्क्रीज होणार आहे, मीन्स स्टेटमेंट ए अँड स्टेटमेंट डी आर करेक्ट. सो इथे ऑप्शनमध्ये ए अँड डी कुठे आहेत ते आपण चेक करू. फर्स्ट ऑप्शन जो आहे याच्यामध्येच ए अँड डी असं लिहिलेलं आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज व्हॉट दी करेक्ट वन, म्हणजे ए आणि डी टॉप टू बॉटम इन्क्रीजेस, लेफ्ट टू राईट डिक्रीजेस. नेक्स्ट वन क्वेश्चनकडे जाऊयात. नाव अँड नेक्स्ट पार्ट इट्स अ रिअली व्हेरी इम्पॉर्टंट, कारण याच्यामध्ये थोडंसं अलाय फॉर्मेशनबद्दल विचारलेलं आहे. ऑल ऑफ द फॉलोइंग अलाइंग एलिमेंट्स ऑफ स्टील increases hardness, okay, hardness but sacrifice ductility except. डक्टिलिटीवर कोणाचा इफेक्ट होत नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे फर्स्ट वन, अलॉय मीन्स व्हॉट, इट्स अ मिक्सचर ऑफ मेटल्स. मग मिक्सचर ऑफ मेटल्समध्ये आपण स्टील या अलॉयकडे आलो आहे. तर स्टीलमध्ये जो मेन कंपोनंट आहे तो म्हणजे Fe, म्हणजे कोण, लोखंड. मग लोखंडामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ॲड करतो. ॲड केल्यानंतर त्यांचा हार्डनेस वाढतो, पण हार्डनेस बरोबरच काही लोक जे आहेत त्याच्या डक्टिलिटी या प्रॉपर्टीवर अफेक्ट करतात. मग यांच्यामधला असा कोणता एलिमेंट आहे की जो हार्डनेस वाढवेल पण डक्टिलिटीवर त्याचा काही फरक पडणार नाही, तर तो असतो निकेल. मग आता इथे 4 ऑप्शनमध्ये फर्स्ट वन जो आहे तोच निकेल दिला आहे. व्हॅनेडियम, मोलॅब्डेनम, क्रोमियम या सगळ्यांचा डक्टिलिटीवर इफेक्ट होणार आहे, पण निकेलचा होणार नाही. म्हणजे निकेल हा असा एकमेव एलिमेंट आहे जो या डक्टिलिटीला काहीही फरक पडून देत नाही. बाकीच्या सगळ्यांचा डक्टिलिटीवर काही ना काही फरक पडणार आहे. तर नेक्स्ट वन, मॉलिक्युलर वेट ऑफ हेवी वॉटर हा अतिशय छोट्या लेवलचा क्वेश्चन आहे. हेवी वॉटर मीन्स व्हॉट, द वॉटर विच कंटेन आयसोटोपिक हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजनचे 3 भाऊ आहेत. हायड्रोजनच्या 3 भावामधला आपला पहिला म्हणजे हायड्रोजन नॉर्मल, दुसरा म्हणजे ड्यूटेरियम, तिसरा म्हणजे ट्रिटियम. मग आता यांच्या कॉम्बिनेशनने इतके व्हरायटी ऑफ वॉटर मॉलिक्युल तयार करता येतील. जस्ट फॉर एक्झाम्पल, नॉर्मल हायड्रोजन वापरला तर याच्यामध्ये 2 हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 2, कारण एकाचं 1 असतं, आणि ऑक्सिजनचं 16. सो 2 + 16 इज इक्वल टू 18. सो हा झाला नॉर्मल ऑक्सिजन. नॉर्मल ऑक्सिजन आणि नॉर्मल हायड्रोजन वापरला तर हा मास येईल. पण समजा मी दोन्ही हायड्रोजनच्या जागी डी वापरला तर D2O, एका ड्यूटेरियमचं मास असतं 2. मग मी 2 ड्यूटेरियम वापरले तर दोघांचा मास होईल 4 आणि ऑक्सिजन 16, याचा येईल 20. म्हणजे जर हायड्रोजनच्या जागी ड्यूटेरियम आला तर याला काय म्हणता येईल मला, हेवी वॉटर. आणि याचाही अजून पुढचा हेवी वॉटर आहे तो म्हणजे ट्रिटियम वापरला तर. मग ट्रिटियमच्या केसमध्ये मी समजा 2 ट्रिटियम वापरले आणि याचा मास काढायचा, फाइंड आउट करायचा विचार केला तर एका ट्रिटियमचा मास 3, 2 ट्रिटियमचं मास झालं 6, 6 + 16 म्हणजे हे किती येईल 22. बट ट्रिटियम इज व्हॉट, पुअर. म्हणजे पुअर म्हणण्यापेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये सापडतो. मग हेवी वॉटर म्हणजे ज्यांच्यामध्ये हायड्रोजनपेक्षा मोठा एलिमेंट आपण वापरतोय तो म्हणजे कोण, ड्यूटेरियम. सो 20 इट्स व्हॉट, मॉलिक्युलर मास ऑफ हेवी वॉटर. मग 20 जो आहे इथे ऑप्शन आहे 20. सपोज दॅट 20 नसेल आणि फक्त 22 असेल देन इट इज व्हॉट 22. बट राईट नाव वी हॅव 20 अँड 20 इट्स व्हॉट, मॉलिक्युलर मास ऑफ हेवी वॉटर. बघ, ट्रिटियम हा फार रेअरली सापडणारा एलिमेंट आहे म्हणून त्याचं वॉटरसुद्धा रेअरली असतं, पण ड्यूटेरियमचं वॉटर असू शकतं. सो हा झाला आपला नेक्स्ट क्वेश्चन ज्याच्यामध्ये हेवी वॉटरचा आपण मास फाइंड आउट केला. देन नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग इज ल्यूइस ॲसिड. सो असे लोक जे इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतात त्यांना म्हणतो आपण ल्यूइस ॲसिड. आणि यांच्यामध्ये इथे
असा एक कंपाऊंड दिसतोय मला जो इलेक्ट्रॉन पेअर इझिली ॲक्सेप्ट करतो, तो म्हणजे कोण? BF3 बोरॉन ट्रायफ्ल्युराइड. बिकॉज व्हॉट? बोरॉन इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. मग बोरॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, तो बोरॉन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. पण इथे फक्त मेटॅलिक बोरॉन आहे. मेटॅलिक बोरॉन फर्स्ट डोनेट इलेक्ट्रॉन फॉर स्टॅबिलिटी, म्हणून फक्त मेटॅलिक बोरॉन जो आहे किंवा एलिमेंटच्या फॉर्ममधला बोरॉन जो आहे त्याला घ्यायचा नाही. मेटॅलिक म्हणून मेटॅलिक वर्ड जो आहे तो थोडासा बाजूला ठेवू, कारण तो थोडासा दोघांचं कॉम्बिनेशन आहे, मेटल्स आणि नॉन मेटल्सचं. म्हणून मी त्याला काय करतो? बोरॉन फक्त वर्ड घेतो. बोरॉन जो आहे याला वापरायचा नाही, कारण तो एलिमेंट आहे जो इलेक्ट्रॉन देणार आहे, तो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करणार नाही. इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करणारा एकमेव आहे इथे, तो म्हणजे BF3 बोरॉन ट्रायफ्ल्युराइड, अँड इट इज ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन, देअरफॉर इट शोज लेविस ॲसिड नेचर. देन नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज सिंजेन गॅस? इट्स रिअली व्हेरी सिम्पल. याचं स्टेटमेंट आपण ऑलरेडी पाहिले की मिक्सचर ऑफ कार्बन मोनॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस, मिक्सचर ऑफ कार्बन मोनॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस नोन ॲज सिंजेन गॅस. म्हणजे एक्झाम्पलसाठी समजा मी कार्बनला स्टीम बरोबर रिॲक्ट केलं, चारकोल म्हणजेच कोण? कार्बन. तर या H2O मधला ऑक्सिजन याच्याबरोबर येतो आणि तयार होतो CO+H2 गॅस. या मिक्सचरला आपण म्हणतो सिंजेन गॅस. सो इथे कुठे आन्सर आहे का ते पाहूयात. आन्सर सी मध्ये दिसतंय, कार्बन मोनॉक्साईड अँड हायड्रोजन. सो मिक्सचर ऑफ अ CO कार्बन मोनॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस नोन ॲज व्हॉट? सिंजेन गॅस. नेक्स्ट वनकडे जाऊ आपण. विच ऑफ द फॉलोइंग कॅन अंडरगो द सब्लिमेशन? यासाठी आपल्याला सब्लिमेशन मीन्स काय हे माहिती असतं पाहिजे. सब्लिमेशन मीन्स व्हॉट? इट्स अ डायरेक्ट कन्व्हर्जन ऑफ सॉलिड इनटू गॅशियस स्टेट. मग असे काही लोक ज्यांचा बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट हा खूप क्लोज आहे, ही लोक डायरेक्ट कन्वर्ट होतात. ओके, सो इथे 4 कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याकडे अमोनियम क्लोराईड, अमोनियम सल्फेट, अमोनियम फॉस्फेट अँड अमोनियम क्लोरेट असे दिले आहेत. यांच्यामध्ये जर का नीट पाहायला गेलं तर अमोनियम क्लोरेट जो आहे इट इज इझिली कन्वर्ट इंटू गॅशियस स्टेट. म्हणून इथे अमोनियम क्लोरेट, नॉट दी क्लोराईड, कारण अमोनियम क्लोराईड हा आहे वोलाटाईल पण तेवढ्या लेवलवर नाही. अमोनियम क्लोराईड इज हायली वोलाटाईल. इट्स सडनली कन्वर्ट इंटू व्हॉट? गॅस लिक्विड सॉलिड स्टेट टू गॅशियस स्टेट. देन क्लोरीन इज. नाव व्हॉट इज क्लोरीन? क्लोरीन काहीही करू शकतो, कारण क्लोरीन इलेक्ट्रॉन देणारा सुद्धा आहे, क्लोरीन इलेक्ट्रॉन घेणारा सुद्धा आहे. मग आता इथे 4 त्यांनी स्टेटमेंटचे किंवा 4 ऑप्शन दिले, त्यामधले कोणता ऑप्शन चेक करूयात आपण. ऑक्सिडायझिंग एजंट. येस, क्लोरीन इज ऑक्सिडायझिंग एजंट बिकॉज क्लोरीन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम अदर. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी सोडियम बरोबर याची रिॲक्शन केली, तर सोडियम बरोबर क्लोरीनची रिॲक्शन केल्यानंतर सोडियम लूज इलेक्ट्रॉन टू क्लोरीन अँड इट कन्वर्ट इंटू सोडियम plus and Cl minus means what the sodium undergoes oxidation. आणि या ऑक्सिडेशनसाठी मदत कोणी केली? क्लोरीनने केली. म्हणून या क्लोरीनला म्हणतो आपण ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, सो सोडियमच्या ऑक्सिडेशनला जो मदत करणार आहे त्याला म्हणणार आहे आपण ऑक्सिडायझिंग एजंट. अँड द सबस्टन्स विच यूज्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट इट सेल्फ अंडरगोज रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे क्लोरीन्स झालं असेल रिडक्शन, म्हणून त्याला म्हणले आपण ऑक्सिडेशन ऑर ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे पहिला बरोबर आहे. ब्लिचिंग ॲक्शनमध्ये सुद्धा क्लोरीन असतो, कारण खूप साऱ्या सबस्टन्सला ब्लिचिंग करताना क्लोरीनचा यूज होतो, तो नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतो. डिसइन्फॅक्टंट म्हणून सुद्धा क्लोरीनला यूज करतात. म्हणजे ॲक्च्युली बऱ्याचशा वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेसमध्ये क्लोरीन यूज करतो. जस्ट फॉर एक्झाम्पल मेडिकलमध्ये एक लिक्विड मिळतं मेडिक्लोर नावाचं, त्या पाण्याला आपण शुद्ध करण्यासाठी यूज करतो. म्हणजे पाण्यामधले जे काही बॅक्टेरियाज वगैरे आहेत ते मरतात त्याने. म्हणजेच सो डिसइन्फॅक्टंट म्हणून पण यूज करता येईल. म्हणजेच थोडक्यामध्ये याचं आन्सर जे आलं ते आलं ऑल दी अबो. सो क्लोरीन इज used as oxidizing agent as well as bleaching agent as well as disinfectant, so all the above. The element has the largest atomic size out of the options mentioned below. So 4 एलिमेंट्स माझ्याकडे आहेत. 4 एलिमेंटमध्ये सोडियम आयोडीन आहे, नायट्रोजन आहे, कॅल्शियम आहे आणि मॅग्नेशियम आहे. सो फर्स्ट वन, जर मी या सगळ्यांच्या पोझिशन पाहिल्या तर 17th ग्रुपमध्ये सगळ्यात बॉटमला आहे आयोडीन. नायट्रोजन जो आहे या 17 ग्रुपचा पहिला एलिमेंट असतो फ्ल्युरिन, 16 ग्रुपमध्ये आहे ऑक्सिजन आणि 15th ग्रुपमध्ये आहे नायट्रोजन.
म्हणजे आता इथे जर का या दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं झालं तर टॉपवाला एलिमेंट जो आहे त्याचं ॲटॉमिक साईज कमी असेल आणि बॉटमवाला एलिमेंट जो आहे त्याचा ॲटॉमिक साईज जास्त असेल. म्हणजे या नायट्रोजन आणि आयोडीनमध्ये आयोडीनचं साईज लार्ज असेल. देन कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोघंही सेकंड ग्रुपमधले एलिमेंट आहेत. म्हणजे सेकंड ग्रुपमध्ये आलो तर सेकंड ग्रुपमध्ये कॅल्शियम आणि त्याच्यावर मॅग्नेशियम आहे. म्हणजे कॅल्शियमपेक्षा मॅग्नेशियम लार्ज असेल. पण हे झाले सेकंड ग्रुपमधले एलिमेंट आणि हे झाले 17 ग्रुपमधला आणि हा सगळ्यात बॉटमला आहे. म्हणजे जर का विचार केला तर आयोडीन इज अ लार्जर ॲज कम्पेअर्ड टू ऑल. मग या सगळ्यांमध्ये मोठा जो असेल तो असेल आयोडीन. सो नायट्रोजन, कॅल्शियम, मॅग्नेशियम या तिघांपेक्षा ॲटॉमिक साईज कोण जास्त आहे? आयोडीनचा आहे. देन द मोस्ट एक्सप्लोजन्स इन माइन्स ऑकर्स ड्यू टू द मिक्सिंग. ओके, व्हेरी गुड. म्हणजे माइन्समध्ये मग ती कोणती असू द्या, ती कोळशाची असू द्या किंवा अजून कोणती असू द्या, त्याच्यामध्ये एक्सप्लोजन्स केल्याशिवाय तिथले काही जे काही खडक वगैरे तुटून त्याच्यामधला रॉ मटेरियल बाहेर येत नाही. मग एक्सप्लोजनसाठी आपण कोण वापरतो? अशी लोकं वापरता येतात ज्यांनी एक्सप्लोजन केलं तरीसुद्धा तिथे आग लागणार नाही. मीन्स व्हॉट? नो फायर. मग आता इथे नॉर्मली आपण ॲसिटिलीन यूज करू शकतो, इथिलीन यूज करू शकतो विथ एअर. मग आता इथे ऑप्शनमध्ये जे आहेत ते पाहूयात कोणते कोणते आहेत. त्यानंतर फर्स्ट वन आहे हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हा आपण वापरू शकत नाही. ऑक्सिजन विथ ॲसिटिलीन हाही वापरू शकत नाही. कार्बन डायऑक्साईड विथ इथेन हाही वापरू शकत नाही. म्हणजे आपण ॲसिटिलीनचा एक फॉर्म जो आहे मिथेन याला यूज करू शकतो. मिथेन विथ एअर, कारण हे दोघंही ऑक्सिजन बरोबर आहेत. इथे कार्बन डायऑक्साईड विथ इथेन हा सुद्धा एक्सपेरिमेंटसाठी वापरत नाहीत. मग मिथेनसुद्धा वापरतात. सो मिथेन विथ एअर. सो मिथेन विथ एअर वापरतात. एक्सप्लोजन होतं बट तिथे आग लागत नाही किंवा आग लागण्यापासून अवॉइड होतं. सो मिथेन अँड एअर मिक्सचर वी यूज फॉर व्हॉट द एक्सप्लोजन इन माइन्स. देन ... gas is used for artificial ripening of fruits. Now what is mean by artificial ripening? म्हणजे फळं जे पिकवायचे ते आपण नॅचरली न पिकवता आर्टिफिशियली पिकवतोय. तर त्यासाठी काही सबस्टन्स आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल इथिलीन, ॲसिटिलीन ही लोकं आपण वापरतो. मग आता या लोकांचा यूज करून आपण फळांना आर्टिफिशियली पिकवू शकतो. मग आता या केसमध्ये इथे कोणते कोणते आहेत जरा चेक करूयात. ॲसिटिलीन आहे, प्रोपेन आहे, मिथेन आहे, इथेन आहे. सो ॲसिटिलीन इज अ बेस्ट रायपनिंग एजंट. म्हणजे आपण ॲसिटिलीनला यूज करून फळांना पिकवू शकतो. दोनच लोक आहेत, ॲसिटिलीन आणि एक दुसरा म्हणजे इथिलीन. ओके, देन बायोचा क्वेश्चन आहे. सो टुडे आपण थांबूयात आणि बाकीचं जे आहे ते नेक्स्ट पार्टमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये कंटिन्यू करूयात.